गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू एचएससी अकॅडमी गोंदिया. मी अजय सर. मित्रांनो, आज गणिताचा एक चॅप्टर असा घेणार आहोत की तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये याचं प्रश्न याबद्दलचे प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, तो आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या लक्षात ठेवायचं मित्रांनो. कोणता टॉपिक आहे? त्रिकोणी संख्या. इंग्रजीमध्ये म्हणतात याला ट्रायंग्युलर नंबर. ट्रायंग्युलर नंबर. ठीक आहे. आता मित्रांनो, ट्रायंग्युलर नंबर मीन्स व्हॉट? तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रायंग्युलर नंबर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बघा, ट्रायंग्युलर नंबर किंवा त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीला, लक्षपूर्वक आहे का? दोन नैसर्गिक क्रमवार, लक्षात ठेवायचं, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकारांच्या निमपटीला त्रिकोणी संख्या म्हणतात. आलं लक्षात? पॉइंट काय लिहायचं त्याची व्याख्यामधून? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारांच्या निमपटीला त्रिकोणी संख्या म्हणतात. मित्रांनो बघा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकारांच्या निमपटीला, निमपट म्हणजे हा, लक्षात ठेवायचं, डिवाइडेड बाय 2 होते, त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आलं लक्षात? त्रिकोणी संख्येची व्याख्या समजली आपल्याला. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? की दोन क्रमवार नैसर्गिक संख्या जर असेल तर त्याचा गुणाकार करायचा, त्याचा हाफ करायचं आणि जो काही उत्तर निघतो त्याला म्हणतात त्रिकोणी संख्या. आलं लक्षात? मग त्याचं मित्रांनो सूत्र आहे काढण्याचा. सूत्र आहे n × n + 1 डिवाइडेड बाय 2. हा मित्रांनो सूत्र आहे. आलं लक्षात? त्रिकोणी संख्या जर काढायची असेल तर ह्या प्रकारचं सूत्र वापरायचं, आपली त्रिकोणी संख्या निघणार. बरोबर. आता पॉइंट असं आहे की दिलेली त्रिकोणी संख्या आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं? आलं लक्षात? बघा आता मित्रांनो, समजून घ्या आपण एक संख्या घेऊ. नॉर्मली समजून घ्या आपण 3 घेऊया. आलं लक्षात? आता बघा, 3 ही संख्या त्रिकोणी आहे की नाही आहे हे कसं ओळखायचं? याला करायचं दुप्पट. काय करायचं? दुप्पट. 3 चे दुप्पट 6, म्हणजे याला 2 ने गुणले. आलं लक्षात? 3 दुनी 6. मित्रांनो, याचं फॅक्टर असे पाडायचे की क्रमवार नैसर्गिक संख्या आली पाहिजे. क्रमवार फॅक्टर असे पाडायचे की क्रमवार. बघा, 2 गुणिला 3, 2 गुणिला 3 पण 6 होते. 3 गुणिला 2 ते पण 6 होते. 6 गुणिला 1 ते पण 6 होते. 1 गुणिला 6 हे पण 6 होते. आलं लक्षात मित्रांनो? पण बघा, हे फॅक्टर घ्यायचं नाही. 6 1 घ्यायचं नाही. 1 6 6 1 1 6 घ्यायचं नाही. आता 3 2 आणि 2 3 याच्यामध्ये आता डिफरन्स बघा. सगळ्यात लहान जो काही फॅक्टर असतो तो आधी घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात मोठा जो फॅक्टर असतो तो नंतर घ्यायला पाहिजे, म्हणजे हा येणार नाही. आलं लक्षात? बघा, मग काय आहे हा? 2 गुणिला 3 म्हणजे 6 झाले आणि हे जे 3 चे डबल झाले होते 6, म्हणून 3 ही त्रिकोणी संख्या आहे. आलं लक्षात? बघा मित्रांनो, याला आता फॉर्म्युल्यामध्ये बसवा. 2 घ्या. 2 गुणिला 3 डिवाइडेड बाय 2. आलं लक्षात? 2 गुणिला 3 डिवाइडेड बाय 2. 2 2 कपले, उरले किती? 3. आलं त्रिकोणी संख्या. हा सूत्रच नेमका कशाचा आहे? त्रिकोणी संख्या काढण्याचा. बरोबर. आता बघा, दुसरा एखादा करून बघा ना. अजून एकाने समाधान घ्यायचं नाही. समजून घ्या, 5 घ्या. 5 चे दुप्पट 10. आता 10 चे फॅक्टर पाळा का? होतात का? 5 दुनी 10, 2 पंचे 10, अजून होते का? हो. 10 1 10 1 10. आलं लक्षात? ठीक आहे. पण मला सांगा, फॅक्टर पडलेले आहेत तर क्रमवार नैसर्गिक संख्या आल्या आहेत का? 5 2 क्रमवार नाही आहे. 2 5 क्रमवार नाही आहे. 10 1 क्रमवार नाही आहेत. 1 10 क्रमवार नाही आहेत. म्हणजेच तुमचा 5 हा जो संख्या आहे, हा जो अंक आहे, ही त्रिकोणी संख्या नाही. त्रिकोणी संख्या नाही. आलं लक्षात? त्रिकोणी संख्या आहे का? नाही आहे. मग पुन्हा 6 चेक करून बघा. 6 चेक करा. 6 चे डबल 12.
याला आपण फॅक्टर पाडा. 3 चौ 12, 4 तिरी 12, साइन दोन्ही 12, बेस 12. ठीक आहे, 12 1 12, 1 12 12. पण हे काही कामाचे नाही, लक्षात ठेवायचं. कोणता कामाचा आहे? 3 4. आलं लक्षात? कारण हे क्रमवार, पहिला काय आहे? लहान आणि दुसरा काय आहे? मोठा. म्हणजे हे दोन्ही काय? क्रमवार नैसर्गिक संख्या. त्याची व्याख्याच आहे मित्रांनो. बघा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या क्रमवार म्हणत आहे. तर पहिले 2 येतो का 3 येतो? पहिले 3 येतो का 4 येतो? का पहिले 4 येते का 3 येते? आलं लक्षात? क्रमवार म्हणत आहे, शब्द क्रमवार आलेला आहे. म्हणून आपण 4 3 घेऊ शकत नाही. 4 च्या नंतर 3 येत नाही, 3 च्या नंतर 4 येते. आलं लक्षात? म्हणून क्रमवार. पॉइंट टू बी नोटेड. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय काढू शकतो? त्रिकोणी संख्या आपण काढू शकतो. अजून घ्यायचं ना, अजून घ्यायचं. बघा, 15 घ्यायचं. 15 घ्या. 15 चे दुप्पट 30. 15 चे दुप्पट 30. आता याचा करा, फॅक्टर करा. 6 पंचे 30, 5 सक 30, 5 सक 30, 6 पंचे 30, 15 दुनी 30, बे 15 30, 10 3 भरपूर आहे 30 30 चे. पण आपल्याला नेमकं याची करायची गरज नाहीये. ह्याला घ्यायची गरज नाही. आपल्याला कोणाला घ्यायचं? 5 सक 30. कारण 5 आणि 6 हे नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराने जो काही उत्तर येतो तोच असते. आलं लक्षात? बघा आता, म्हणजे 15 हा त्रिकोणी संख्या आहे. आलं लक्षात? मित्रांनो, काढता आलं तुम्हाला? त्रिकोणी संख्या कसं ओळखायचं हे ओळखताय. आलं लक्षात? हे त्रिकोणी संख्या म्हणजे अमुक संख्या ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे अशा प्रकारे ओळखता येते. अशा प्रकारे ओळखतात. आलं लक्षात? समज मित्रांनो, स्क्रीनशॉट घेऊन हे जे काही आहे ते लिहून टाका, कारण मी पुसणार आहोत. थँक्यू. बघा मित्रांनो, आता समोरचा जो याच्या समोरचा भाग घेऊया की आपण आता त्रिकोणी संख्या, जर पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या काढायची. ठीक आहे, किंवा त्रिकोणी संख्या दिलेली असेल त्याचा पाया कसे काढतात हे आपण बोर्डावरती समजूया. मित्रांनो, पाया म्हणजेच काय? लहान जो फॅक्टर असतो त्याला पाया म्हणतात. याला म्हणतात पाया. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, याला काय म्हणतात? पाया म्हणतात. बरोबर ना? आता याचा पाया कोणता? 5 पाया आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे याचा पाया कोणता आहे? 3 पाया. 4 पाया नाही. आलं लक्षात? बघा आता हे लिहून टाका मित्रांनो. बघा आता प्रश्न घ्यायचं की 12 पाया असणारा, लक्षात ठेवायचं, 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? मित्रांनो, प्रश्न आहे 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? बघा, एकदम सोपा आहे. काय आहे? एकदम सोपा आहे. बघा, 12 गुणिले 13. आता n+1 म्हणजेच एक संख्या समोर घ्यायचं ना. 12 गुणिले 13 डिवाइडेड बाय 2. बेसक 12 आणि 13 सक 18. 78. आलं लक्षात मित्रांनो? बघा काय लिहिलंय आपण? याचा पाडा याच्याशी कपलं 6 वेळा. 12 2च्या फळामध्ये 6 येतो म्हणून 6 वेळा कपलं. आणि मग 13 गुणिले जर 6 केलं तर किती आलं? 13 सक 78. आलं लक्षात? 78. म्हणजेच 12 ज्याचा पाया असेल तर त्याची त्रिकोणी संख्या कोणती आहे? 78. कळलं? आलं लक्षात? पुन्हा मित्रांनो अजून बघा की ज्याचा 32 पाया असेल. आलं लक्षात? प्रश्न अजून दुसरा आहे. 32 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? आलं लक्षात? कोणती 32 पाया. लक्षात ठेवायचं 32 पाया. बघा आता लक्ष द्या. 32 त्याचा समोरील संख्या 33 डिवाइडेड बाय 2. आलं लक्षात? लक्ष बघायचं. काय करायचं? 2चा फळा याच्यामध्ये जाते बघा. बे 1 बे आणि बे 16 32 म्हणजे 16 दुनी 32. आलं लक्षात? 16. मग हा जो काही 33 आणि 16चा जो काही गुणाकार येणार तो काय येणार? तुमचं 32 पाया असणारी त्रिकोणी संख्या येणार. आता 16 48. 16 48. 48 ची 8 हातची 4. आलं लक्षात? 16 पुन्हा 48. 8 न 4 12 ची 2 हातची 1. 4 अधिक 1 5. हे 52 जसेच्या तशी उचलून इथं मांडा. 5 to 8
32 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 5 to 8. आलं लक्षात मित्रांनो? आता समजून घ्या, ज्याचा 21 पाया असेल, 21 पाया असेल तर काय करायचं? 21 गुणिला 22 डिवाइडेड बाय 2. बघा, बे कबे म्हणजे 11 वेळा कपलं ना, म्हणजे 22 गुणिले किती झालं? 11. मित्रांनो बघा, कोणत्याही संख्येला जर 11 ने गुणायचं असेल, काही करायचं नाही, हा 2 दूर लिहा थोडा आणि यांची बेरीज करून टाका. 2 अधिक 2 4, 242. बघा येते की नाही? बघ, 11 दुनी 22 ची 2 हाची 2, 11 दुनी 22 अधिक 2 24. आलं मित्रांनो? 242. कोणतीही संख्या असेल 11 ने जर मल्टिप्लाय करायचं असेल तर या पद्धतीने करायचं. समजून घ्या, 32 ला 11 ने जर मल्टिप्लाय करायचं असेल, काही करायची गरज नाही. हा 3 इकडे लिहा, हा 2 इकडे लिहा, 3 अधिक 2 5 मधात लिहा, झालं 352. खतम काम. आलं लक्षात? एवढं सोपं आहे. फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करा. कॉन्सेप्ट जर जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत काहीच क्लिअर होणार नाही. आलं लक्षात? पुन्हा बघा, आपण अजून पुस्तकीतलं उदाहरण घेऊया. पुस्तकीतलं उदाहरण आहे 25 पाया असणारी, लक्षात ठेवायचं काय पाया असणारी इथे लिहूया आपण. बघा, 25 पाया असणारी, 25 पाया. मग आता त्रिकोणी संख्या काढायचं आहे. त्रिकोणी संख्या काढा. काय करायचं मित्रांनो? 25 गुणिला 26 डिवाइडेड बाय 2. आता बघा, 13 दुनी 26. आता 25 गुणिला 13. मित्रांनो हे पुसा, इकडे लिहायला जागा नाहीये. बघा 13चा फाळा माहित असायला पाहिजे, कारण 13चा फाळा नाही तर मग 3चा फाळा म्हणाल का? म्हणू शकता, पण 13चा फाळा जर असला तर लवकर होणार. आलं लक्षात? बघा, 13 पंचे 65, 65 ची 5 हातची 6, 13 दुनी 26, 6 6 12 ची 2 हातची 1 3, म्हणजे 32 उचलून इथं मला 325. आला की नाही? 13 पंचे 65 ची, आता 65 असे लिहितात ना, तर 5 इथे लिहितात, 6 तिकडे गेले, 13 दुनी 26, 26 अधिक 6 32. आलं लक्षात? हे इथं लिहायचं. कळलं मित्रांनो? अशा प्रकारे ज्याचा पाया जर आपल्याला दिलेला असेल तर आपण त्याचं काय काढतो? त्रिकोणी संख्या काढतो. आलं लक्षात मित्रांनो? जर आपल्याला त्रिकोणी संख्या जर दिलेली असेल मग त्याचा पाया कशी काढतात आपण प्रश्न विचारतो. त्रिकोणी संख्या जर आपल्याला दिली तर ट्रायंगुलर नंबर इज गिवन. ट्रायंगुलर नंबर जर दिलेला आहे तर आपल्याला पाया काढायचा आहे. कसे काढतात बघा मित्रांनो, हे लिहून टाका. पुस्तक लिहिलं? हा, धन्यवाद. बघा आता काय करायचं, आपल्याला काढायचं आहे की जर पाया त्रिकोणी संख्या दिलेली असेल, त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर पाया काढणे. लक्षपूर्वक आहे का मित्रांनो? त्रिकोणी संख्या जर दिलेली असेल तर पाया कसे काढतात ते महत्त्वाचं आहे. बघा समजून घ्या, एखादी त्रिकोणी संख्या आहे का, उदाहरणच घेऊया 105. बघा 105 ही 105 ही त्रिकोणी संख्या आहे. ही काय आहे? त्रिकोणी संख्या. आता याचा पाया काढा. प्रश्न आहे की पाया काढा. काय नाही करायचं बघा, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 105 जर त्याचा पाया काढणे आहे याची दुप्पट करा, म्हणजे 2 ने गुणा. 105 गुणिला 2 210. आलं लक्षात? 105 गुणिला 2 210 म्हणजे 105 चे डबल 210. आता 210 च्या अलीकडील वर्ग संख्या घेणे. आता 210 आहे मित्रांनो, लक्षपूर्वक ऐकायचा. आता वर्ग संख्या माहित असायला पाहिजे, म्हणजे वर्ग याचा वर्ग तो, त्याचा वर्ग तो, असं वर्ग पण माहित असायला पाहिजे. जोपर्यंत वर्ग माहित राहणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. आलं लक्षात? बघा 210 पूर्वीच, अलीकडे म्हणत आहे म्हणजे पूर्वी. आता 210 म्हणजेच किती आहे तुमचा? 196. 196 कोणाचा आहे? 14चा, म्हणजेच आन्सर 14. एवढा सोपा आहे.
फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करा, एवढा सोपा आहे. वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ हे कसे काढतात याची व्हिडिओ मी सेपरेट टाकलेली आहे. ती व्हिडिओ बघायचं आणि या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याचं प्रॅक्टिस करायचं. आलं लक्षात? बघा पुन्हा अजून घेऊया एखादी. दुसरा प्रश्न आहे, समजून घ्या. 253 नंतर, सॉरी 253 असू द्या, नंतर घेऊ. 78 या त्रिकोणी संख्याचा पाया काढा. 78 लक्षात ठेवा. 78 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे, बरोबर? ही आहे त्रिकोणी संख्या. याचा काय काढायचं आहे मित्रांनो? पाया काढायचा आहे. पाया काढा. काय करायचं? काही नाही, फक्त 78 चे डबल जे काही असतील, 8 दुनी 16 ची 6 ची 1, 7 दुनी 14 × 15. आता 156 च्या अगोदरची वर्ग संख्या सांगा. कोणती आहे? कोणती आहे? 156 च्या अगोदरची नंतरची नाही म्हणताय, बिफोर. आलं लक्षात? कोणती आहे? 144. मग 144, ठीक आहे, इथं लिहायचं 144. मग 144 कोणाचा वर्ग आहे? वर्गमूळ आहे 12चा. म्हणजे तुमचा आन्सर आहे 12. मित्रांनो बघा, जर हा पाया आहे, ही त्रिकोणी संख्या आहे. आलं लक्षात? आता बघून पाहूया की 12 जर पाया असेल तर त्रिकोणी संख्या 78 यायलाच पाहिजे. बघा ना, बघा इथं, इथं बघा, 12 गुणिले 13 डिवायडेड बाय 2 किती आलं? 6. 13 × 78, 78. आलं लक्षात? आलं लक्षात? अशा प्रकारे त्रिकोणी संख्या, त्याचा पाया हे असे काढत असतात. आलं लक्षात? बघा आता लिहून टाका मित्रांनो. मित्रांनो आता आपण घेऊया, आता आपण काय आतापर्यंत काय शिकले की त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्या कशी ओळखतात, ज्यांचा पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या कशी काढतात, ज्याचे त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर त्याचे पाया कसे काढतात. आता आपण त्रिकोणी संख्याचाच भाग घेऊया, पण त्याच्यापेक्षा थोडासा वरचा घेऊया. म्हणजे बघा, सॉरी, एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर त्याचा नंतरची 5वी सांगा, अगोदरची 4थी सांगा, नंतरची 15वी सांगा, अगोदरची 15वी सांगा, नंतरची 112वी सांगा, अगोदरची 115वी सांगा. म्हणजे काही ना काही असं दिलेलं असते. मग ते कसे काढतात? नंतरची आणि अगोदरची, पूर्वीची आणि समोरची, हे अशी शब्द योजना असते. तर ते शब्द योजना आपल्याला माहित असेल.